करायचं। त्याबद्दल छोटं घर असू दे, छोटं रूम असू दे, छोटं जागा असू दे, आपण न फसारा छोटं रूम असलं तरी पण न फसारा करत कसं व्यवस्थित सगळं वस्तू ठेवायचं। आता बघा मी कपडे आणले बाहेर तर पटकन घडी करून टाकायचं, सारखं पुसून घेते। हे ना मला सवयच आहे, क्या करे, आदत से मजबूर, सवयच आहे। हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचं 5:30। आज ना खूपच उशीर झाले ब्लॉगिंग स्टार्ट करायला। सकाळपासून असंच काही ना काहीतरी काम होतं, त्यामुळे म्हणजे की संध्याकाळचं रुटीनच दाखवून देऊयामध्ये की आपलं इव्हनिंग अँड नाईट रुटीन। चला मग चालू करायला ब्लॉग। चला मग आता मी कॉफी ठेवलेली आहे गॅसवर। हाय बोल। हाय सगळे हाय हाय। आता मी लिप बाम लावला। मला ना काहीतरी मला एक होते बघा। आत्ता बसतं अर्धा तास झाले, काय माहीत डोळ्यामध्ये काय गेलं की काय चावलं माहीत नाही ना। हे डोळ्यानं खूप दुखा लागले मला। आता पाणी आलं जर कसं दुखा लागले खूप, म्हणजे आज तरी खूपच उशीर झाले। हे बघा आरोग्य। चला तुम्हाला जर बाहेरचं हे दाखवते। आमच्याकडे तर आज ना भरपूर ऊन आहे आणि मी जो ब्लँकेट धुतले होते ना ते पण सुकलं आहे तिकडे आणायला पाहिजे। चला पहिला बाहेरचं हे दाखवते। मी कॉफी पिऊन घेते। हे बघा हे 2 बिस्किट घेतले वगैरे मी ना बरोबर एक वर्ष सोडली होती। आत्ताच 2 महिना झाले बिस्किट परत चालू केली। परत आता वेट वाढलेलं आहे, काळजी घ्यायला पाहिजे क्योंकि ना माझा किती वेट होता तर त्याच्यामध्ये ना 3-4 किलो झाडून घेते। आज तरी ऊन होतं ना तर सगळं कपडे सुकलेले आहेत। आता कपडे सगळं घडी करून घेते। हे बघा माझे पण 2च रूम आहे, पण मी बरोबर 2च रूम आहे, ते पण काय मोठे मोठे नाही आहे, छोटे छोटेच आहे। तरी पण मी न फसारा होत क्योंकि फसारा झालेला मला अजिबात आवडत नाही आहे। त्याबद्दल आपण कसं छोटे रूम असलं तरी पण न फसारा करत कसं व्यवस्थित सगळं वस्तू ठेवायचं। आता बघा मी कपडे आणले बाहेर तर पटकन घडी करून टाकायचं। हां चांगलं इथंच ठेवलं, परत दुसरं कामाला लागलं नाही, परत हे काम आहे ना हे एंडला लावून घ्यायचं। मतलब की इथं हे काम ना पूर्ण संपून टाकायचं, पहिला हे घडी करायचं, व्यवस्थित ठेवायचं, मग परत नंतर आपलं दुसऱ्या कामाला लागायचं। मी किचनमध्ये पण असू दे असंच करते। मी तिकडे काम घेतली तर पूर्ण ते होईपर्यंत मी परत दुसरं काम करत नाही आहे, मतलब की करते फटफट, म्हणजे करायचं असेल तर फास्ट करायचं। त्याबद्दल छोटं घर असू दे, छोटं रूम असू दे, छोटं जागा असू दे, आपण न फसारा केले बगैर पण आपण सगळं कामं करू शकतो। आता मी सगळं पटपट घडी करून घेते आणि मग तिकडे जेवणाला जाते। मी पण भरून ठेवलेली आहे आणि इथं पण थोडेसे पाणी भरून ठेवले। परत ना पाणीचा का भरोसा नाही आहे, पाणी परत नाही आलं तर मग काय करणार। थांबा जरा पाणी बंद करते। परत पाणी नाही आलं तर ना पाणीचं काही विश्वासच नाही आहे। त्याबद्दल आपण काय करतो, थोडे पाणी सगळं भरूनच ठेवतो। चला मग आता मी भेंडीची भाजी करणार आहे, सगळं कापून घेते आणि चपाती करून घेते। आता मी चपातीचं पीठ मळून घेते आणि मी तुम्हाला आज दाखवते की मी कसं, म्हणजे की आज बरोबर पद्धतीने दाखवते की मी कसं चपाती बनवते म्हणून। हे पीठ घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं मी हे मीठ टाकून घेतली। आता ह्याला एक सॉफ्ट माझं एक काम झाल्यानंतर ना हे सारखं पुसून घेते। हे ना मला सवयच आहे, क्या करे, आदत से मजबूर, सवयच आहे। क्योंकि नंतर आपण पूर्ण काम झाल्यानंतर पुसताना ना एवढं ते मध्ये गेलं पीठ पडलं असतं, ते नंतर ते सुकलं ना तर लवकर जात नाही ते। त्याबद्दल काय कधी आपलं काम होतं बघा ते पीठ म्हणून सगळं ना एकदा पुसून घ्यायचं। ते बघा तिकडचा आवाज जरा अवॉइड करा, तिथं ना आयरा ना म्हणजे की खेळायला लागले तसं, त्याबद्दल तुम्हाला तिथं पण आवाज ऐकायला येते। त्याबद्दल मी काय करते, कसं माझं जे काम करते तसं मी परत मला पुसूनच असते, क्योंकि मला ते असंच ना घाण ठेवायला होत नाही ते। आता भेंडीमध्ये ना फक्त मी साधा भेंडी करणार आहे, काय जास्त मसाला नाही।
फक्त हळद पावडर, थोडंसं हिंग, थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि आपलं रेग्युलर जो तिखट असतं ना, आम्ही तरी मालवणी मसाला वापरतो ते. फक्त हे बघा अर्धा चम्मच घेतलेले आहे एवढंच. बाकीचं कुठलं पण मसाला वापरत नाही मी. चला आता करून घेऊया. मोहरी घालते याच्यात. आम्ही तर जिरा वगैरे काय घालतो. एक ना मिरची घालतो. घालून घेते थोडंसं मी. हे बघा हे सगळा मसाला पण घालून टाकतो. थोडंसं पाणी. आता इथं बघा टोमॅटो ना सॉफ्ट झालेले आहे. भेंडी घालून घेते. पाणी आहे मी असंच ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आणि मी ना असंच घालते हातामध्ये थोडूनच. तर बघा भाजी झालेली आहे. चला आता मग ना बंद करून. आता ना 8:15 वाजलेले. चला आता चपाती करून घेते मी. माझी गुडिया ग बाई, खूप छान आहे ग म्हणजे बाळ. चला आता मम्मा चपाती करते पण घेऊया. मम्मा चपाती करते. झालेलं आहे. आता आपण जेवण करून घेतो. चल सगळं ठेव. चपाती, भेंडीची भाजी आणि फ्राईड राईस. आरोहीला ना काल ना खूप आवडतं फ्राईड राईस. त्याबद्दल ती म्हणायला लागली की मम्मा आज पण कर थोडंसं. माझ्याकडे ना आणि एक पॅकेट होतं. त्याबद्दल म्हणते की करून टाकूया आणि जर उगेच डेट एक्सपायरी होते ना. आता ना जेवण वगैरे झालं आमचं. आता हे बघा किती भांडे पडलेले आहे एवढं. आणि आता पाणी पण आलेलं आहे. आता मी भांडे धुवून घेते पटपट. आणि हे बघा एवढंसं राहिलं आहे. म्हणजे की रात्री काढून ठेवतात ना ते थोडं तरी जेवण ठेवायला पाहिजे असं. आता बघा सगळं मी ओटा वगैरे क्लीन केली. अर्धं भांडी घासतानाच पाणी गेलं. परत ह्याच्यात पाणी होतं ना त्याच्याने भांडे वगैरे घासून घेतली. बेसिन घासून घेतली. हे बघा सगळं माझं इथं क्लीन झालं इथं. आत्ता मला ओटा क्लीन करायला एवढा वेळ लागला नाही. कशाला म्हणजे की मी बघा मध्ये मी कापताना हे करताना पीठ पळताना मी तवानं लवकर पुसून घेते असं. त्याच्याबद्दल आपला टाईम पण वाचतं आणि पाणी पण असं बोललं तर सेव्ह होतं. ते कसं आपण असंच सोडलं ना मग ते सगळं ड्राय होतं, चिटकतं. परत ते पिसा आणि काय ते त्याच्यामध्ये परत जास्त पाणी लागणार आणि आपलं मेहनत पण जास्त लागणार. त्याबद्दल मी म्हणजे तवाचं मला ते हॅबिटच आहे. मी तवच किती पण मला हे होऊ दे मी पटकन परत एक कपडा मारून घेतेच मी फटफट असं. माझं किचन ते किती 9:30 वाजले. हे दोघांचं काही गोष्टी चालू आहे बघा. हे बघा आमची गुडिया पण आता झोपायला तयारी करून बसली नाईट ड्रेस घालून. हे बघा आमची गुडियाला ना तयारी करायला कपडे म्हणजे की सगळं नीट राहायला एवढीशी आहे. 3.5 वर्षाची लेकिन ना ती खूप असं नीट सगळं व्यवस्थित पाहिजे तिला. आता रात्री पण झोप पटकन आता जेवली सगळं. मी म्हटलं की मला म्हणते की मम्मा मी कपडे चेंज करते. आता कपडे वगैरे चेंज केली. स्वतःचं काय हगीज वगैरे आणून ठेवले तर रात्री अजून ती हगीज घालते. हगीज आणून ठेवली आणि ते हेअरबँड तरी ना ती रात्री झोपेपर्यंत पण काढत नाही. ती थोडंसं डोळे असं बंद होतात बघा तेव्हा मी काढते. तेव्हा मग काढायला देते ना काढायला देतच नाही. आणि तुझं घरचं काम करा पण स्कूलचं काय असलं तरी पण मीच बघते. त्यांचा अभ्यास पण मीच घेते. स्कूलचं पण काय पण काम स्कूलला जाऊन भेटायचं हे करायचं हे मीच करते. काय पण बाजार असू दे मीच जाते. फक्त मी जॉब करत नाही तेवढं एकच आहे बघा. फक्त जॉब करत नाही ते पण मी लग्नाच्या आधी करत होती. आता लग्नानंतरच सगळं जॉब हे दोघे आहे ना त्याबद्दल मला काय असं ऑप्शनच नाही आहे कुठं जायचं हे ना सोडून. टी व्ही बघणारे कोण नाही आहे.
तर एवढं सगळं करून पण ना परत एक आतमध्ये की एक प्रश्न असतंच की काय करतं घरी, काय काम असतं, काय करतं. आता असं बघितलं तर ना आता सगळं किराणा संपलेलं आहे घरचं. आता 1-2 दिवसात तरी आणायलाच पाहिजे. सगळं संपलेलं आहे थोडं म्हणजे की सगळं फक्त एकदा कसं असतं, एकदा डाळ वगैरे असलं तर तेल संपतं. नाही आता ना आज कुठलं थर्सडे ना, सॅटर्डे संडेला तरी सगळं किराणा भरायला पाहिजे. की आपला महिन्याला एक भरतो. आम्ही ना जुलैमध्ये भरलो होतो. कसं तसं करून 1.5 महिना तरी गेलं. ऑगस्टमध्ये भरलंच नाही. आत्ता ना सगळं संपलेलं आहे घरातलं की सगळं ॲक्च्युली का उद्या पण एक दिवस ना तेल पण ते पण की नाश्ता करायला जेवण बनवायला होते की नाही ॲडजस्ट करायला पाहिजे. आता असं एक दिवस ना असं पण येते. तरी पण ते व्हिडिओ कोण बघतात ना त्यांना ना आमचं पॉट दिसतं, आमचं AC दिसतं, त्यांना वाटतं एवढं पैसे आहे. ते असं नाही, असं वस्तू आहे पैसे आहे तर का घरचं छोटे प्रॉब्लेम येत नाही असं काय नाही. सगळ्यांच्या घरी प्रॉब्लेम वाजलेले आहे. चला मग हा ब्लॉग मी इथं सेंड करते मी. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. आणखीच ऐका. चला मग आता गुड नाईट, सेफ राहा, बाय बाय, टेक केअर. उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये.